आलेले आहेत आजच्या दिवशीचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आणि या ट्रेंडनुसार कोण आहे पुढे आणि कोण आहे पाठी आणि कालच्या वोटिंगमध्ये काय बदल झालाय का हे सगळं जाणून घेऊया. तर 9 लोक या आठवड्यात घराच्या बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत आणि 9व्या नंबरवरती आहे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रेचा काहीच गेम नाही आहे सध्या, त्याच्यामुळे तिला वोटिंग होताना दिसत नाही आणि ती नंबर 9 वरती आहे आणि काल सुद्धा ती नंबर 9 वरती होती. त्यानंतर नंबर 8 वरती आहेत दीपाली सय्यद. दीपाली सय्यदचा सुद्धा काही गेम दिसत नाहीये, फक्त राखीच्या मागून ह्या गेम खेळताना दिसत आहेत, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा वोटिंग होत नाहीये आणि त्या नंबर 8 वरती आहेत. आता नंबर 7 वरती काल होता सचिन, पण सचिनला एका पॉईंटचा फरक मिळालेला आहे, कारण नंबर 7 वरती आता आलेला आहे प्रभू शेळके. प्रभू शेळके याचं वोटिंग कमी होताना दिसत आहे, कारण तो काल नंबर 6 वरती होता, पण आज तो नंबर 7 वरती आलेला आहे आणि त्याची जागा सचिन कुमावतने घेतलेली आहे आणि सचिन कुमावत नंबर 6 वरती पोहोचलेला आहे. सचिनला थोडंफार वोटिंग होताना दिसत आहे, कारण सचिनचा पॉझिटिव्ह इंटेंट जो आहे तो बिग बॉसच्या घरात लोकांना दिसायला लागला आहे, म्हणून त्याचं वोटिंग जे आहे ते वाढायला लागलेलं आहे. त्यानंतर नंबर 5 वरती काल सागर कारंडे होते, पण आज अनुश्री माने नंबर 5 वरती आलेले आहे. अनुश्री मानेने काल टोळीबरोबर जो गेम खेळला तो कदाचित लोकांना आवडला नाहीये, म्हणून तिचं वोटिंग कमी झालंय आणि ते नंबर 5 वरती आलेले आहे. नंबर 4 वरती गेलेला आहे सागर कारंडे. सागर कारंडेंना फायदा होताना दिसतोय. हे समजत नाहीये की सागर कारंडे यांना एवढं वोटिंग होतंय कसं? बहुतेक त्यांचे चाहते, चला हवे द्याचे चाहते त्यांना वोट करताना दिसत आहेत, कारण ते नंबर 4 वरती आलेत. तसं पाहायला गेलं तर त्यांच्या घरामध्ये गेम अजिबात सुद्धा नाहीये. नंबर 3 वरती आलेले आहे रुचिता जामदार. ज्या रुचिता जामदारला महाराष्ट्र पसंत करत नाहीये, तिला वोट कोण करतंय? कारण ते नंबर 3 वरती आलेले आहे. कदाचित रुचिता जामदार पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, काहीतरी कंटेंट देते म्हणून लोकांना आवडते, म्हणून ते नंबर 3 वरती आलेले आहे. नंबर 2 वरती आहे राकेश बापट. राकेश बापटचा झोपण्याचा गेम घरामध्ये चालू आहे, पण प्रेक्षकांना तो आवडतोय आणि तो नंबर 2 वरती आहे. आणि नंबर 1 वरती आहे रोशन भजनकर. ना गेम आहे ना काही सुद्धा आहे, तरी सुद्धा त्याचे चाहते त्याला भरपूर वोट करत आहेत आणि रोशनला याचा फायदा होताना दिसतोय आणि तो नंबर 1 वरती आलेला आहे. तर शेवटच्या नंबरला आहे प्राजक्ता शुक्रे आणि नंबर 1 वरती आहे रोशन भजनकर. तुम्हाला काय वाटतं या 9 जणांमधून कोण जाईल घरातून बाहेर? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.